आमरसवर असा ताव मारणार आहे ना. नमस्कार, फूडी द फूड व्हिडिओच्या एका नवीन एपिसोड मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. तर बाजारात आलेला आहे फळांचा राजा म्हणजेच आंबा. मनसोक्त आमरस थाळीचा आस्वाद घेण्यासाठी आज आपण आलेलो आहे बासरी डायनिंग आणि बँक्वेट मध्ये, जे की लोकेटेड आहे डीमार्ट वारजेच्या बाजूला. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर आधी व्हिडिओला सबस्क्राईब करा. तर भेटूया आपण आता आतमध्ये. आमरसवर असा ताव मारणार आहे ना. आम्ही आमरस थाळी खायला आलोय बासरी येते, ते पण अनलिमिटेड थाळी. आपण बघू शकतो रोहित जसं बोलला, आमरसची लिटल त्यांनी तर रास लावलेली आहे. त्याचबरोबर तुमची अनलिमिटेड थाळी आपल्याकडे दिसते. हा आहे पनीर अंगारा, त्यानंतर अख्खा मसूर, बटाटा रस्सा आहे, वरण, कढी, त्यानंतर रिंग रोल हा एक त्यांचा एक नवीन आयटम दिसतो मला. इथे आहे मटर पुडिंग किंवा मटर पॅक म्हणू शकतो, ढोकळा, त्यानंतर इथं मालपोहा दिसतो आणि इथं बेसनची भाजी, बेसनचं पिठलं, त्याबरोबर शिमला मिरची पण दिसते. मालपोहा आपल्याला ट्राय करायचं आहे, मी पण फर्स्ट टाइम ट्राय करतो. त्याचबरोबर माझा फेवरेट असा तूप टाकलेला मोदक. त्याचप्रमाणे तुम्ही बघू शकता की इथं मसाले भात आहे, व्हाईट राईस आहे, दाल आहे आणि आलू चट पापडी. तर वेळ न वाया घालवता आपण याची टेस्ट घेणार आहे आणि तुम्हाला लवकरच रिव्ह्यू देऊ. तर गाइस तुम्ही बघू शकता बासरीची अनलिमिटेड थाळी आपल्याला सर्व झालेलीच आहे. जर कुछ खाने से पहले कुछ मीठा हो जाए असा एक रूल असतो. त्यांचा स्पेशल मोदक आहे, बट आता आपण त्यासाठी आलोय अनलिमिटेड आमरस, तो आपण आधी ट्राय करणार. रोहित चला आपण ट्राय करून बघूया. ऑथेंटिकेट टेस्ट आहे आमरसाची. सीझनचा पहिला आमरस घेतलाय, बेस्ट आहे. तर आपण आता गरम गरम अशी पुरी खाऊया. पुरी आणि आमरस हे कॉम्बिनेशन एक नंबरच आहे, तुम्हाला पण माहिती आहे. अशी पुरी तोडल्यानंतर आमरस आता असा गोड आणि स्मूथ आहे. हे जो कॉम्बिनेशन एक नंबर लागतंय. मला तर ही थाळी बघून पैसा वसूल आहे, मला तर एवढंच बोलायचं आहे. प्रदीप सर आता रिव्ह्यू द्या. रोहितने सांगितलं, मला पण आमरस पुरी एकदम खूप म्हणजे बेस्ट आयटम आहे, मला आवडतो. पण आता मी पण ट्राय करतो. हे कॉम्बिनेशन कोणी बीट नाही करू शकत. त्याचबरोबर आपण थाळीतलं दुसरे पण आयटम आहेत, ते पण ट्राय करूयात. तर स्टार्ट करा. पहिली गोष्ट म्हणजे आमरस एकदम असा थंड आहे, उन्हाळा चालू झालेला आहे. कस्टमर येतील जास्त करून याची पण त्यांनी काळजी घेतलेली आहे. त्यामुळं आमरस मला तर वाटतंय आमरस खरंच लय भारी आहे. आणि आमरसाचं एक खासियत कशी थंड असल्यामुळे बॉडीला जे सेन्सेशन जाणवतंय एकदम क्लासिक आहे. आणि मला असं वाटलं होतं की लाईक अनलिमिटेड म्हणजे आमरसची टेस्ट काय पण असेल, बट ऑथेंटिकेट ओरिजिनल मँगो म्हणू शकतो आपण, असं आपल्याला त्यांनी आमरस दिलेला आहे. मी आता त्यांची कढी ट्राय करतोय. मस्त असा आयटम आहेच. कढी कशी आहे? कढी अशी चांगली आहे, एकदम आंबट पण नाहीये, मिडियम अशी कढी आहे, तिखट पण नाहीये. आणि अशा गोष्टी या गरम खायलाच मजा येते. पनीर अंगारा पण ते म्हणले चांगलं वाटतं. रोहित आता पनीर अंगारा ट्राय करून कसं वाटतं. पनीर अंगारा मी हा पुरी सोबतच घेऊ.
स्मेल तर एकदम बेस्ट येते ढाबा स्टाईल सारखी. पनीर अंगारा पण चांगला आहे, त्याची एकदम टेस्ट येते, जे मसाले आहेत ते फील होतात ते. एकदम तंदूरचा फ्लेवर होतो. फ्रेश तंदूर मध्ये कसा एक स्मोकी फ्लेवर असतो किंवा स्मोकी स्मेल असतो, तो एकदम जिभेवर टाकला तरी रेंगळतो एकदम. हाईट आयटम मस्ट ट्राय आहे. आता हा प्रकार तर मी नवीनच बघतोय, हा प्रकार मला ट्राय करायचा होता. सेम इयर. हा रिंग रोल आहे, तुम्ही तो ट्राय करा, मी हा ट्राय करतो. क्रिस्पी आहे, तर आपण टेस्ट करून बघूया. मला तर हा समोसा सारखी जी टेस्ट लागते, तरी तो पण एकदा ट्राय करून बघा. आपण ही वडीसारखी टेस्ट आहे. ओके, हे फिलिंग पूर्ण भरलेलं आहे. सी, अजिबात कंजूसगिरी केलेली नाहीये. तर त्यांनी जी इमली चटणी दिली आहे आणि ही आपली ग्रीन चटणी, त्याच्याबरोबर हा ट्राय करून बघू आपण आता. समोसा सारखं लागतो एक्झॅक्टली. ग्रीन चटणी आणि इमली चटणीचं कॉम्बिनेशन करून. आणि Item best आहे. त्याप्रमाणे त्यांनी काळा मसूर पण दिलेला आहे. तर आपल्या इथं अख्खा मसूर पण बोलतात त्याला, त्याची पण टेस्ट करणार आहे आपण. मला थाळीपेक्षा आमरस खाऊशी होतो जास्त. अख्खा मसूर पण एकदम बेस्ट आहे. नावं ठेवण्यासारखं या थाळीला काहीच नाहीये, एकदम पैसा वसूल आहे थाळी. आणि इथे बघू शकता आपण आलू रस्सा किंवा बटाटा रस्साची भाजी आहे. त्याचं पण फ्लेवर चांगलं होतं, टेस्ट करून बघू. एकदम घरची चव आहे. जसं रोहित म्हणला, प्राइसला वरती अशी थाळी आहे. त्यामुळे जर तुम्हाला ट्राय करायची असेल तर बासरी रेस्टॉरंट किंवा बासरी डायनिंग हॉल करीमनगरला तुम्ही नक्की भेट द्या. हे अनलिमिटेड आमरस थाळीचा आहे, महोत्सवाचा आनंद घ्या. आणि अजून एक राहिलं ते म्हणजे बेसन शिमला. बेसन शिमला काय आहे ह्याची पण टेस्ट राहिली होती, ते पण आता आपण टेस्ट घेऊया. बेसन शिमला आम्ही पहिल्यांदाच खातोय प्रकार. उद्या पिठल्यामध्ये त्यांनी जी आपली शिमला मिरची असते कॉम्बिनेशन त्यांनी दिलेलं आहे. हा, तिखट थोडाफार असं तिखट आहे एकदम. शिमला जो टाकला त्यांनी त्याची टेस्ट येते. एक्झॅक्टली. आणि सोबत त्यांनी जलजिरा पण दिलेला आहे. जसं वेलकम ड्रिंक मध्ये त्यांनी आपल्याला कोकम सरबत दिलता. जलजिरा तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, अन्न पचनासाठी एकदम बेस्ट असतं. हे पण ट्राय करू एकदम. ठीक आहे. मसाला एकदम. हे सगळं झाल्यानंतर जलजिरा नक्की प्या, टेस्ट आहे. आणि आय डोंट थिंक सो मी असा कधी पिला होता. म्हणजे अनलिमिटेड थाळ्या खूप खाल्ल्या आम्ही, बट असा जलजिरा मी फर्स्ट टाइम पिला लाईफ मध्ये. ढोकळा पण आहे, तो एकदा ट्राय पण करू. हा व्हाईट ढोकळा पण आहे. हा व्हाईट ढोकळा असा ग्रीन चटणी सोबत फ्लफी आणि खूप छान लागतोय व्हाईट ढोकळा. हा रव्याचा ढोकळा आहे. रव्याचा ढोकळा आहे का? हा बेसनचा नाही, हा रव्याचा ढोकळा आहे. टेस्ट ऑसम आहे. आय थिंक एवढ्या आयटम मधूनच आम्ही तुम्हाला 100% सांगू शकतो, ते एकदा नक्की भेट द्या. थाळी वरती आहे, तुम्हाला रिग्रेट होणार नाही की आपण पैसे वगैरे वेस्ट केले का. जसं तुम्हाला असं वाटेल की आपण एका चांगल्या ठिकाणी पोटासाठी इन्व्हेस्ट केलं. आणि आपला मेन प्रकार राहिला तो म्हणजे मोदक आणि हे स्वीट. मोदक आपण ट्राय करून बघूया. मी तर हातानेच खाणार आहे मोदक, मला हातानेच खायची सवय आहे. त्याचबरोबर यांनी मोदक असा आतमधून भरलेला आहे आणि बाहेरून एकदम मऊ आहे आणि आतमधून लुसलुशीत आहे असं. आणि खूप पण भरभरून टाकलेलं आहे. ओके, सी बेस्ट बेस्ट. एकदम मस्त टेस्ट लागते मोदकची. त्यांची स्पेशालिटी मोदकची पण आहे, ते प्रूफ झालेलं आहे. तर मला तर वाटतं हा एकदम बेस्ट आहे. आणि हा जो प्रकार होता मालपोहा, मालपोहा, आपण ट्राय करूया. आपण मी पण हा पहिल्यांदाच खाते मालपोहा. तर तुम्ही कधी आधी खाल्ला असेल तर कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. इथली टेस्ट आणि इथली टेस्ट कम्पेअर करा, तुम्हाला काय वाटतंय ते पण आपल्या कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. मालपोहा गोड एक जास्त करून चांगली टेस्ट आहे याची.
त्यावर भरभरून ड्रायफ्रुट्स पण टाकले आहेत. तर मी आता पहिल्यांदा मालपाव खाल्ला, टेस्ट एकदम बेस्ट वाटली मला. आता बघूयात नेक्स्ट आयटम काय ट्राय करायचं. त्यांचा आलू चाट पापडी पण आहे, ते आपण शेवटी ट्राय करूच. पण बाकीचे हे पदार्थ आहेत ते आपण आता खाऊ. आता आम्ही हे सगळं फस्त करतो, भेटू त्याचा नेक्स्ट फ्रेम मध्ये. आता ह्याच्यावरती आपल्याला राईस ट्राय करायचाच होता, पण जवळजवळ मी आमरसच्या 8 वाट्या दिलेल्या आहेत, त्यामुळे माझ्या पोटामध्ये काहीच जागा नाहीये. तर प्रदीप राईस ट्राय करणार आहे. मी पण खूप साऱ्या वाट्या आमरस पिला, बट मी ह्या 3 गोष्टींसाठी पोटात जागा ठेवली होती, कारण मला माहिती आहे हा ताव बेकार मारणार आहे, हा काही खाणार नाही. अन्न वाया नको झालं म्हणून या 3 गोष्टींसाठी मी पोटात जागा ठेवली होती. सगळ्यात पहिला त्यांचा व्हाईट राईस आपण ट्राय करतो आता, तो पण मी जरासाच घेणार आहे. बासमती राईस आपण ट्राय करतोय, त्याबरोबर हे गरम वरण, ते पण एकदम बेस्ट कॉम्बिनेशन असतं. बरोबर, तुम्ही बरोबरच मानलं. 8 वाट्या आमरस म्हणजे मी पण हँग करतोय एका पॉइंटला. चला तर टेस्ट करूयात. ऑथेंटिकेट वरण आहे, जसं आपण घरी बनवतो तसं. स्वाद एकदम बेस्ट. राईस पण फ्रेश आहे, असं नाही की खूप वेळ बनवून ठेवला असा आहे. आणि एकदम लांब सडक राईस आहे, जसं की बिर्याणीला असतो मोस्टली हा राईस. राईस तर मला आवडला, व्हाईट राईस आणि हे वरणाचं कॉम्बिनेशन तर नक्की ट्राय करावं तुम्ही. हा राईस आपण फस्त करणारच आहे. बरोबर त्यांचा मसाले भात पण दिसतो. सेम आहे, तर आपण टेस्ट करूया. समप्रमाणात तिखट, ओरिजिनल बासमती, टेक्स्चर एकदम बेस्ट आहे. सगळं जेवण झाल्यानंतर यासाठी पण तुम्ही जागा ठेवा, असं माझं पर्सनल ओपिनियन आहे. रोहित सारखं नुसतं आमरस नका घेऊ, हे पण खा. तर एकदम मसालेमध्ये एकदम बेस्ट आहे गाईज. आता आपण त्यांची जी दाल खिचडी आहे त्याचं पण एक बाईट घेऊन ट्राय करूया. बेस्ट. लसणाची फोडणी एकदम प्रॉपर बसलेली आहे. मी तर म्हणेल हे 3 राईस सगळ्यांनी ट्राय करा. आणि आता आपल्याकडे फक्त शेवटचा एक आयटम राहिलेला आहे, आलू चाट पापडी. तर आपण हे ट्राय करूया आपण. तोपर्यंत मी हे राईस सगळे संपून टाकतो. तर मस्त थंड असं दही आहे, आणि त्यात चाट आणि आलूचा जो त्यांनी कॉम्बो दिलाय, तो प्रॉपर टेस्ट लागते त्याची. नक्की ट्राय करा. दही वडा सारखी टेस्ट आहे. कधी तू पण ट्राय करून बघ. दही म्हणतात एकदम फ्रेश आहे आणि स्ट्रीट स्टाईल म्हणू शकतो आपण. स्ट्रीट स्टाईल एकदम आलू चाट आहे हा. सगळं जेवण झाल्यानंतर ही डिश तुम्ही नक्की ट्राय करा, वर्थ इट आहे. तर जसं तुम्ही पाहिलं गाईच, आपण मस्त आस्वाद घेतला थाळीचा. आमरस पण बेस्ट होता. सीझनचा पहिला आमरस आम्ही इथे स्टार्ट केलेला आहे खायला, त्यामुळे सुरुवात ती चांगली झालीच आहे. तुम्ही व्हिडिओ संपूर्ण बघितला असेलच. तुम्ही पण इकडे नक्की या, ट्राय करा यांची डिश. तुमचा रिव्ह्यू काय आहे, तुमचा व्ह्यू काय आहे, आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. त्याचबरोबर अजून काही स्पॉट्स असतील तर आम्हाला ते नक्की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नेक्स्ट फ्युचरमध्ये जे काही व्हिडिओ येतील ते तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे समजतील. तर बासरीची अनलिमिटेड अशी आंबरस थाळी आपण खाल्लेली आहे. एकदम बेस्ट होती, मन तृप्त करणारी अशी थाळी होती. तर तुम्हाला पण नक्की ट्राय करायची असेल तर बासरी बँक्वेट अँड डायनिंग हॉलला नक्की व्हिजिट करायची. ही डीमार्ट वारीच्या शेजारी आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पहिलं तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.